मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. शिवसेनेतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेतर्फे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच मोफत औषधी देण्यात आली. 20 जुलैला परिणीय मंगल कार्यालयामध्ये हे शिबिर पार पडले. मोठ्या संख्येने नागरिक या शिबिरामध्ये सहभागी झाले होते. हृदयरोग, कॅन्सर, बायपास शस्त्रक्रिया, मधुमेह तपासणी यासारखे व इतर 171 आजारांवर तपासणी, त्यावरील औषधे व शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये करण्यात आल्या. शहर संघटक माननीय सचिन तावरे, उपशहर प्रमुख माननीय संदीप मोरे, विभाग प्रमुख माननीय भरत कुंभारकर, शिवाभाऊ पासलकर यांच्यासह आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माननीय विनायक निमन यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे शहरात 76 शिबिराचं आयोजन शहर प्रमुखांनी केलेलं आहे. त्याचे दुसरं शिबिर आज पुणे शहरात संपन्न होत आहे. ह्या भागातील सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांच्या लोकांच्या घराघरात जाऊन लोकांना आरोग्याचा विषय पटवून दिलं आणि शिबिराला जास्तीत जास्त संख्येने लोक या ठिकाणी जमा केली आणि एक स्वच्छ करण्यासाठी आज जो शिवसेनेचा संकल्प केलेला आहे त्याला म्हणजे या विनायक निमनांनी आणि सर्व शिवसैनिकांनी एक चांगल्या प्रकारे एक साथ दिली. त्याबद्दल सर्व शिवसैनिकांचे आणि सर्व या ठिकाणी आलेल्या सर्व पेशंटचे मी शिवसेनेवतीने स्वागत करतो आणि पुणे शहर स्वच्छ आणि संपन्न आणि आरोग्य करण्यासाठी सर्व शिवसैनिक कटिबद्ध असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. कलाछाया सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कालिदास महोत्सवातील चित्रप्रदर्शन कलादालनात भरवण्यात आले आहे. कलाछाया सांस्कृतिक केंद्राच्या वतीने कालिदास महोत्सवातील चित्रप्रदर्शन कलादालनात भरवण्यात आले आहे. या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक अमोल पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक जगमगाटात शांत आणि धीरगंभीरपणे कलाछाया संस्थेने असे कार्यक्रम चालू ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. हे कौतुकास्पद आहे, असे मत पालेकर यांनी यावेळी व्यक्त केले. ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे, बांधकाम व्यावसायिक आनंद जोग, मीना चंदावरकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. प्रभाताईंनी, त्यांच्या सहकार्यांनी आणि सर्वच कलावंतांनी, माझ्याहून ज्येष्ठ आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांचा महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अण्णाभाऊ साठे हे माणसांचं निरीक्षण करून
त्यांचे सुखदुःख अनुभवून ते कागदावर उतरविणारे खरे साहित्यिक होते. त्या काळी चळवळीत सक्रिय असून देखील त्यांनी साहित्य लेखनाला वेळ दिला, असे मत भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी यावेळी व्यक्त केले. महापौर दत्तात्रय धनकवडे, शाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, भगवानराव वैराट, सुरेश भालेराव आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते. त्यानंतर संभाजी भगत असलेल्या मंगला बनसोडे या चौथ्या पिढीतल्या कलावंतांचा आज आपण सांस्कृतिक विभागाकडून तमाशा स्मृती मिठाबाई नारायणगावकर स्मृती लोककला जीवन गौरव पुरस्कार, सामाजिक न्याय विभागाकडून कलात्मक म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्काराने यांना गौरवण्यात आलाय. पुढे यांचा विशेष सत्कार मानचिन्ह, साडी, तोरी, शाल आणि श्रीफळ देऊन आदरणीय त्यानंतर पुढचा विशेष सत्कार सुदाम कालेकर लढा लढणाऱ्या कामगारांसाठी पिका आणि भूक ताण अशा विविध विषयांवर लेखन करणारे, जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांची कथा महापौरांना आपलं बरोबर व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. भाऊंच्या विचारांना प्रेरित झालेले आज आपण पाहत असाल की 1942 साली खऱ्या अर्थानं साहित्य लिहिण्याची सुरुवात अण्णाभाऊंनी केली आणि सर्वसामान्यांना समजत सर्वसामान्यांच्या व्यथा समाजापुढे मांडण्याचं काम या साहित्याच्या माध्यमातून, मग पोवाड्याच्या माध्यमातून केलं असेल, लावणीच्या माध्यमातून केलं असेल, या अशा अनेक कथाकथनाच्या माध्यमातून केलं असेल की समाजाला एक दिशा देण्याचं काम या सर्व लेखणीच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि त्यांच्या रचना ज्या होत्या, ज्या पोवाड्याच्या रचना असतील, तमाशातील गाण्यांच्या रचना असतील, त्या सर्वसामान्यांना समजतील आणि त्याचा आत्मसात प्रत्येक समाजातील प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी करू शकत, अशा पद्धतीचं त्यांचं मांडणी त्या ठिकाणी होती. आणि या सर्व करत असताना कथा, कादंबऱ्या, लावणी, पोवाडे, लोकनाट्य या सर्व माध्यमातून माणुसकी जपण्याचं काम सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि सर्व समाजाला त्या ठिकाणी माणुसकी जपली पाहिजे या ठिकाणी आज पाहिलं. आज ते सकाळीच अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला हार घालत असताना त्या ठिकाणी काही तैलचित्र पाहिली, त्याच्यावरती लिहिलं नाही की त्यामध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं की आपण सर्वजण पैसे कमवा, पैसे लावा लिहिलं, परंतु मी पाहिलं की चळवळीच्या अंगाने आणि कलेच्या अंगाने त्यांची परंपरा भगीरथ भगतदास काम करत आहे. तर ही स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये आणि स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये सुद्धा एक अतिशय दुर्मिळ गोष्ट म्हणावी लागेल. कारण आपला हा जो देश होता तो पहिल्यापासून जातीबद्ध अशा प्रकारचा देश आहे. हजारो जाती आहेत देशामध्ये. त्यातल्या काही जातींचा दर्जा अस्पृश्य म्हणून मानला गेला होता, ही आपण जाणता. पण पुढे जेव्हा आपल्याकडे इंग्रजांचं राज्य आलं तेव्हा आपली समाज रचना ही अधिक संमिश्राने अधिक जटिल झाली. कारण इंग्रजांच्यामुळे नवा प्रकारचा पॅटर्न, नवी व्यवस्था, आर्थिक उत्पादन व्यवस्था या ठिकाणी आली आणि पूर्वीच्या जाती व्यवस्थेवरती या नव्या वर्गव्यवस्थेचं कलम गेले. त्यामुळे भारताची सामाजिक आर्थिक परिस्थिती जगातल्या कुठल्याही देशाची तुलना करता येणार नाही, ती वेगळी आहे, ती युनिक आहे. त्यामुळं तिच्याशी सामना कसा करायचा, वर्गदळाला प्राधान्य द्यायचं की जातीचा धडा मुख्य मानायचा, की धर्माच्या केंद्रात काम करायचं, की ब्रिटिशांच्या सारख्या साम्राज्यातील लोकांना हाकलून द्यायचं, या संबंधीचा खूपसा संभ्रम आपल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आणि हे सगळे लोक प्रामाणिक होते. लक्षात घ्या, आपण ज्या वेळेला ही गोष्ट सांगतो की आमच्याने आणखी गोष्ट केली नाही, आमच्याने केली, तेव्हा ज्यानं केले नाही त्याच्यावरती टीका करण्याचा जबाबदारी करतो, ते आपण समजून घेतलं पाहिजे. पण आपली परिस्थितीच मुळात सामाजिक इतकी अशी गुंतागुंतीची आहे की नेमकं काय करावं, कुठनं सुरुवात करावी हे लोकांचे लक्षात येत नाही.
मग अशा वेळेला काही माणसं अशी असतात की ती अनेक आघाड्यांच्यावरती जातात. आता एकाच आघाडीवरती जो लढतो ना त्याचं काम त्या मानाने सोपं असतं, कारण संपूर्ण शक्ती, संपूर्ण युक्ती, बुद्धी काय असेल ती तिथे एक करतो आपण. पण जेव्हा या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला लढलं पाहिजे असं एखादा माणूस म्हणतो तेव्हा त्याचं काम फार अवघड होतं. आणि मला असं वाटतं की अण्णाभाऊ अशा प्रकारच्या दुसऱ्या म्हणजे अधिक कॉम्प्लिकेटेड गोष्टीत शिरणाऱ्या चक्रोव्यात शिरणाऱ्या सारखे होते. म्हणजे त्यांनी एकाच वेळेला कल्पना करा की कम्युनिस्टांची चळवळ म्हणजे श्रमिकांची चळवळ म्हणजे वर्ग लढा होता आणि दलित चळवळ ही जाती व्यवस्थेवरती प्रहार करणारी अशा प्रकारची चळवळ होती. त्याच वेळेला स्वातंत्र्य युद्ध चालू होतं आणि त्याच्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली. आणि शिवाय साहित्य निर्मिती नावाचं काम वेगळं आहे, त्यासाठी एक निर्मितीक्षम सर्जनशील प्रतिभा लागते. मग ते कादंबऱ्या असतील, कथा असतील आणि परत लोकपरंपरेचा सांगा आधुनिक परंपरेशी जोडायचा हे त्याच्यापेक्षा अवघड आहे. तर मला असं वाटतं की अण्णाभाऊ या सगळ्या आघाड्यांच्यावरती लढले म्हणून हा महाराष्ट्रामधला एक अष्टपैलू हिरा ज्याला म्हणता येईल. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना म्हणजे आपल्याला संयुक्त महाराष्ट्र पाहिजे होता, आपल्याला कामगारांचं राज्य आणायचं होतं, निदान कामगारांची परिस्थिती चांगली म्हणजे एवढं तरी पाहिजे होतं. मग आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे होतं, आपल्याला जाती निरपेक्ष समाजाची निर्मिती करायची होती. या सगळ्या गोष्टींमध्ये आणि साहित्य निर्मिती म्हणजे काय की काही लोकांचा समोर कसा असतो की साहित्य निर्मिती म्हणजे टेबल आणि खुर्ची या दोन गोष्टी असल्या की पुढे जातात, तेवढ्या असल्या की ते निघतात. पेन असं म्हणजे टाक असं अलीकडच्या काळात त्यांची समोर लॅपटॉप हातामध्ये घेतात. राज्यात सर्वत्र पाऊस पडावा यासाठी कसबा पेठेतील नेहरू तरुण मित्र मंडळातर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात सर्वत्र पाऊस पडावा यासाठी कसबा पेठेतील नेहरू तरुण मंडळातर्फे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. विविध गणेश मंडळाचे अध्यक्षांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून पावसाने दांडी मारली आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. पुण्यात पाणी टंचाईचे संकट वाढले आहे, त्यामुळे पावसासाठी नेहरू तरुण मंडळाने महाआरती करून गणेशाला पावसासाठी साकडे घातले. गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते. सर्व
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवे वाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. नोकरीमध्ये स्टार परफॉर्मर बना या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या हस्ते करण्यात आला. नोकरीमध्ये स्टार परफॉर्मर बना या पुस्तकाचे प्रकाशन कर्वे रस्ता अंबर हॉल येथे करण्यात आले. यावेळी कमलाकर गुणे, सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले, CE पोतनीस व डॉक्टर सुलभा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या हस्ते करण्यात आले. उत्कर्ष प्रकाशनाच्या समारंभात निवृत्त विंग कमांडर कमलाकर गुणे लिखित नोकरीमध्ये स्टार परफॉर्मर बना या पुस्तकाच्या प्रकाशप्रसंगी अरणकल्ले बोलत होते. आयडॉल हे फक्त नशिबाच्या बळावर मोठे होत नसतात, तेही एका टप्प्यावर सामान्यच असतात. पण जे करू ते उत्तम या मार्गाने ते यशस्वी उंची गाठत असतात. आपल्याला हेही जमणे कठीण नाही, पण आपल्याजवळ असणाऱ्या कस्तुरीचा व आपल्या संचितीचा शोध हा घेता यायला हवा, असे मत सकाळचे संपादक मल्हार अरणकल्ले बोलत होते. माझे विचार मांडतो. नोकरी हा जो शब्द आहे, त्या शब्दात येते एम्प्लॉयमेंट. तो इंग्रजीमध्ये त्याला रोजगारक्षम आपण एम्प्लॉयमेंट म्हणतो. त्याचा मशक पद्धती जी धोका आणि होका या तत्वावर आधारित आहे, की रोजगारक्षम युवक निर्माण करू शकत नाही याविषयी खूप लोकांनी सांगितलेलं आहे. अगदी इंजिनिअरिंग कॉलेजेसमधले जे BE BTech बाहेर पडतात त्यातले फक्त 25% लोक एम्प्लॉयबल असतात. इतर ग्रॅज्युएटची संख्या तर अजून कमी असते. आणि याच्यात खूप संशोधन केल्यानंतर असं लक्षात आलं की आपली जी परीक्षा पद्धती आहे आणि जी शैक्षणिक मानसिकता आहे ती मॅकॉलेच्या 180 वर्षापूर्वी लिहिलेल्या एका तत्वज्ञानावर आधारित आहे, की भारतीयांना कारकून करायच्या मागे त्यावेळेला प्रयत्न झाले होते. आणि त्यामुळं आपण काय करतो की सर्वसाधारण विद्यार्थी जे असतात ते गजनीमधल्या संजय सिंघानियासारखं वावरतात. त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा रोग. ज्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं वाचतो त्यावेळी असं बहुतेक चरित्रांमध्ये असतं आणि त्यांची चरित्र लिहिली जातात की ज्यांचं पूर्वायुष्य अगदी सर्वसामान्यांसारखं, म्हणजे आपल्या सगळ्यांचं त्यांच्या भोवती पराक्रमाचं, त्यांनी गाजवलेल्या कर्तबगारीचं एक मोठं वलय तयार होतं. आणि मग सर्वसामान्यांना असं वाटायला लागतं अशी काही जादूची काठी असते का, नशीब वगैरे असा काही भाग असतो का, किंवा इतकं म्हणून सोडून देण्यासारखी गोष्ट आहे का की त्यांच्या नशिबातच होतं की त्यांनी राष्ट्रपती व्हावं. आणि आपल्या नशिबात होतं एखाद्या संस्थेमध्ये कुठेतरी आपण कारकून व्हावं, काय जो कुठला असेल तो. मला स्वतःला असं वाटतं की असं काही नसतं, असं काही असत नाही. कारण परमेश्वर इतका निष्ठुर निश्चित नाही. आपल्या प्रत्येकाला आपलं म्हणून एक शोधायला आपल्याला वेळ तरी लागतो, आपल्याला ती दृष्टी तरी नसते, समजत तरी नाही, म्हणून आपल्याकडे ते संचित असूनही वाया जातं आणि त्याचा उपयोग करता येत नाही. यासारखी जी पुस्तकं आहेत त्यातून तुम्हाला तुम्ही कोण आहात, तुमचं वैशिष्ट्य काय, तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये विकास करू शकता, तुम्ही कोणत्या उंचीपर्यंत पोहोचू शकता, याच्यासाठी लागणारं मानसिक बळ ही पुस्तकं निश्चित देऊ शकतात असं मला वाटतं. या पुस्तकामध्ये लेखकांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्यांचा आपण एरवी विचारही करत नाही. पुष्कळ वेळा असं म्हटलं जातं की लष्करी सेवेसंबंधी म्हटलं जातं की लष्करामध्ये मराठी तरुण कमी आहे. अलीकडच्या काळामध्ये काही प्रमाणात संख्या वाढली असली आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे
140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृहयोजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. रिस्पेक्ट या लघुपट प्रदर्शनाच्या वेळी अखिल भारतीय मराठी चित्रपटाचे अध्यक्ष माननीय विजय पाटकर उपस्थित होते. सामाजिक विषय आणि महिलांच्या सुरक्षेविषयी भाष्य करणारा रिस्पेक्ट हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपट प्रदर्शनावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक माननीय श्री संजय भोकरे तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री विजय पाटकर व माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. स्त्री भ्रूण हत्या, महिलांवर होणारे अत्याचार या विषयावरती या चित्रपटाची पटकथा आहे. सचिन गवळी हे या लघुपटाचे दिग्दर्शक आहेत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल जाधव, कार्याध्यक्ष अनिल मोरे, जिल्हाध्यक्ष सोमनाथ देशकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख संदीप भटेवारा, सागर बोधगिरे, मनीषा ढोले आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ॲक्च्युली मी सचिन सरांनी जे भूमिका दिली आहे ती अशी आहे की गोडबोले सरांची मुलगी असते. सर्वांना माहितीच आहे, आपले सुनील गोडबोले त्यांची मुलगी आहे. आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये बसलो आहे आणि 4 लोक येऊन आमची छेडछाड करतात. माझा दादा उठतो, तो जातो त्यांच्याकडे आणि त्यावेळी कळतं की माझ्या दादाने दुसऱ्या मुलींबरोबर काय केलं. स्वतःची बहिणीसाठी तुम्ही रक्षा करता, मग दुसऱ्यांच्या बहिणीला का चिडवता. स्वतःची बहीण ती बहीण आणि मग दुसऱ्यांची ती कोण. हा सामाजिक प्रश्न उचलला, त्याबद्दल बॉटम ऑफ दी हार्ट थँक्यू सो मच सचिन सर की तुम्ही मला यामध्ये सिलेक्ट केलं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सचिन गवळी. हा शॉर्ट फिल्म करण्या पाठीमागचा उद्देश असा होता की आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो, ज्यांनी पर स्त्री माते समान आहे असा आदर्श घालून दिला. आणि आज असं कंडिशन झाली आहे की आपली बहीण ती बहीण, आपली आई ती आई, पण ज्यावेळेला आपण कुठं जातो त्यावेळेला दुसऱ्याच्या मुलींची इज्जतच नाही करत. म्हणजे आपल्याला काय देणं घेणं नसतं. म्हणजे आपली बहीण आणि आपली आई ही इज्जत त्यांच्यापुरतीच आपल्यापुरतीच मर्यादित आहे. पण मग असं होतं की बाबा की मी एक स्टोरी ह्याच्यामध्ये मांडली आहे की एक फॅमिली एका हॉटेलमध्ये येऊन बसते. त्या 2 सुंदर मुली आहेत, 4 मुलं येतात, त्याची छेड काढतात. तर जो त्यांचा मुलगा आहे तो उठतो आणि तो म्हणतो, ए बघू नकोस माझी बहीण आहे ना तर हिथंच मारेन मी, मुलं बोलवीन असं तो बोलतो. तर मग तो होतो, परत मुलं छेड काढतात तरी हा तो तसंच बोलतो. मग शेवटी एकजण म्हणतो, बरोबर आहे मित्र तुझं, काल पण हेच हॉटेल, 4 मुली त्या टेबलवरती 2 मुली त्या टेबलवरती बसल्या होत्या, तू आणि तुझे 4 मित्र, त्यावेळेला आया बहिणी नव्हत्या का. तुमच्यासारख्यांच्यामुळेच बेसिकली मुली गर्भात तर ऑलरेडी सुरक्षित नाहीच त्याच्या कंडिशनला, कारण मुलीचं प्रमाण किती कमी झालं हे सगळ्यांना माहिती आहे. पण गर्भाच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेरही मुली सुरक्षित नाही आहेत. तर एक थोडंसं त्या प्रकारे आपण तो विषय मेसेज हाताळला आहे की, आणि जेणेकरून महिलांच्या सुरक्षित थोडासा विषय व्यवस्थित व्हावा. कारण आपण बघतोय की स्त्रीभ्रूण हत्या किती मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे, किंवा छेडछाड प्रकरण किती मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे, गँगरेप होत आहेत. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये होणं हे खूप चुकीचं आहे. कारण शिवाजी महाराज, संभाजी महाराज त्यांनी काय इतिहास केला, त्यांनी काय करून ठेवलं, आणि आपण त्यांना फक्त पुतळ्यापुरते आणि शिवजयंतीपुरतेच मर्यादित ठेवलं आहे. हे नको आहे. म्हणून एक बाबा एक ॲज अ मी त्यांचा एक मराठा मावळाच्या नात्याने मी आपलं एक प्रयत्न करतो आहे. हां, मी ऑलमोस्ट जेवढे इंडियामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारताच्या बाहेर जेवढे फेस्टिवल्स होतील तिकडे मी पाठवतो आहे. आणि आपण यूट्यूब, 9 झका यूट्यूब चॅनेल्स, देन फेसबुक, व्हॉट्सअपिंग या सगळ्यांच्यावरती आपण प्रमोट करतो आहे. कारण झाले असं की मित्रांनो, आजच्याही पिढीला हे सांगणं गरजेचं आहे की आपले राजे कसे होते, त्यांनी काय केलं, त्यांनी काय करून ठेवलं आहे. कारण आजच्या लोकांनी त्यांच्या तारखांमध्ये घोळ घालून किंवा त्यांना फक्त शिवजयंतीपुरतं मर्यादित ठेवून लावतात, फक्त विल्ला लावतात, गाडीच्या इथं पुढं लिहितात जय शिवराय, जगदंब, महाराष्ट्र, असं महाराष्ट्रामध्ये काय ते लिहितात. पण पुढं काय ते फक्त तिथे पुरतेच झाले ते. तर ते नको आहे. तर आत्ता फक्त त्यांचे विचार घेणं गरजेचं आहे. आणि तो छोटीशी छोटीशी कोशिश एक करतो आहे. ओप्स बघूया काय होतं आता.
गाड्यांवर शिवाजी महाराजांचं नाव असतं, जय शिवराय, जय शंभूराजे, आणि त्याच गाड्यांमधून बाहेर मुलींची छेडछाड होते. कितपत योग्य आहे? याचबरोबर जनवार्ता बातमीपत्र संपले. नमस्कार.